आजही मराठी कष्टकरी वर्ग जो आहे तो पालिकेच्या शाळांमध्ये मुलांना पाठवायला तयार आहे, पण पालिकेच्या शाळांमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्याचा दर्जा आज एवढा खालावलेला आहे, तर तो दर्जा वाढला पाहिजे, त्याच्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत, तरच पालिकेच्या शाळांमध्ये मुलं जातील। आज पालिकांच्या शाळांमधली अनेक मुलं मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेलेली आहेत, ती पालिकांच्या शाळात मराठी शाळांमध्ये शिकून मोठी झालेली आहेत। त्यामुळे पालिकांच्या शाळांचा जो आताचा जो दर्जा आहे तो उंचावणं ही सत्ताधाऱ्यांची खरं म्हणजे त्यांची जबाबदारी आहे। बरोबर, ही जबाबदारी कोणी नाकारत नाही। मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षभरामध्ये ज्या मुंबई महानगरपालिकेच्या इमारती, खरं म्हणजे शाळा हे आपण म्हणाल्यानंतर ती एक इमारत उभी राहते डोळ्यासमोर, मुंबई महानगरपालिकेतल्या इमारती दुरुस्त आणि त्या बसण्यालायक करण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। त्या ठिकाणचा जो शिक्षक वर्ग आहे, आज मुंबई महानगरपालिकेतल्या शिक्षकाला जो पगार मिळतो साधारणतः 15,000 रुपये, एवढा पगार खासगी शाळेतल्या शिक्षकांना सुद्धाही मिळत नाही। त्यानंतर जो भाग येतो तो तिथल्या जी एकंदरीत वातावरण आहे, मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या शाळा अतिशय सुंदर केलेल्या आहेत, आजूबाजूला मैदान आहेत, शिक्षकांना हव्या त्या सवलती आहेत। मी यायला तयार आहे तुमच्याबरोबर यायला तयार आहे। जी चालू महानगरपालिकेची शाळा, मुंबई महानगरपालिकेकडे 2 प्रकारच्या शाळा होत्या। एक शाळा होती मुंबई महानगरपालिकेने स्वतः बांधलेली आणि दुसरी शाळा होती ती जी कुठल्या तरी मालकाकडनं आम्ही भाड्याने घेतली होती। ज्या भाड्याच्या शाळा होत्या ह्या आम्ही परत केल्या आणि पुन्हा महानगरपालिकेने स्वतःच्या इमारती बांधल्यात, त्या शाळा चांगल्या स्थितीत आहेत। आपलं जे दुःख आहे त्याच्याशी मी सहमत आहे, तिथे विद्यार्थी नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे आणि त्याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी करायला पाहिजे। रवींद्रजींचं असं म्हणणं आहे की ह्या पालिका शाळांचा दर्जा जर त्या लेवलवरती गेला तर तिथे विद्यार्थी संख्या आपोआपच पोहोचेल। मी ज्या मतदारसंघात काम करतोय तो आमचा जो प्रभादेवीचा भाग आहे, मुरारी घाट म्युनिसिपल स्कूल आहे, तिचा जो रिझल्ट आहे म्हणजे प्रत्येक वर्षाला जो निकाल लागतो त्या शाळेचा हा साधारणतः 60-70% लागतो आणि त्या शाळेत आज मुलं भरपूर आहेत। म्हणजे जसं काही साधारणतः मुंबई शहर ही प्रचंड मोठ्या झोपड्याने व्यापलेली आहे, ज्या ठिकाणी झोपडपट्टीची वस्ती आहे आणि तिथली शाळा असेल तर त्याच दर्जाची मुलं तिथे जातात, त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न होतो पण त्यांची हजेरी नसते आणि ती मुलं त्या योग्यतेची किंवा तेवढी दर्जेदार नसल्यामुळे तिथला रिझल्ट लागत नाही। पण जी काही आपले मध्यमवर्गीय भाग आहे त्या विभागातल्या ज्या शाळा आहेत त्यांचा निकाल अप्रतिम लागतो। काही अंशी हे जरी बरोबर असलं तरी त्या मुलांना उत्तेजन देण्यासाठी त्यांना अर्थात आता वेगवेगळ्या योजना आहेत, तिथे सुगंधी दूध योजना आहे त्याच्यासाठी, पण आणखीन त्याच्यामध्ये कारण ती जी मुलं येतात ती इतक्या कनिष्ठ दर्जाच्या एकूणच त्यांची जी स्थिती असते, आर्थिक स्थिती, म्हणजे कोणाची आई मोलकरणीचं काम करणारी असते, वडील अतिशय कुठल्या तरी नोकरी करत असतात, म्हणजे ज्यांचं उत्पन्न दारिद्र्य रेषेखालचीच मुलं येतात, तर अशा मुलांना एका वेगळ्या पातळीवर आणून त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी प्रवृत्त करणं ही खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांची जबाबदारी। त्याहून एक महत्वाचं मला असं वाटतं की रवी असं आहे की आत्ता जर आपण मुंबईचं चित्र बघितलं, आणि मी केवळ मुंबई म्हणत नाही महाराष्ट्रभर आपण बघूया, तर केंद्रीय शाळा ज्या निर्माण होतात त्यांचा जो दर्जा आहे, त्यांच्या शिक्षणाचा जो दर्जा आहे, त्याच्यासाठी जितका निधी आपण खर्च करतो आहोत त्या तुलनेमध्ये आपण पब्लिक स्कूल्सकडे बघायला पाहिजे। या ज्या पालिकेच्या ज्या शाळा आहेत या पालिकेच्या शाळांचा एकूण दर्जा, मी शैक्षणिक दर्जाबद्दल म्हणतो, हा वाढवण्यासाठी आपण काय वेगळं करतो आहोत हा खरा प्रश्न आहे। तुम्ही भाषेच्या अभिवृद्धीसाठी, एकूण शिक्षणाच्या ज्ञानाच्या अभिवृद्धीसाठी आपण नेमकं महाराष्ट्र शासनाचं शैक्षणिक धोरण काय आहे, पालिकेचं शैक्षणिक धोरण काय आहे, याच गोष्टीवर आपण जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे असं मला वाटतं। पण याच्या पाठीमागे जे मराठी शाळेमध्ये मुलं शिकल्यानंतर ते कुठे नंतर जाणार हा व्यवस्था झाली पाहिजे। लोक मराठी शिकायला काय जात नाही, मराठी शिकल्यानंतर नोकरी मिळत नाहीये, त्यांना पुढे जॉब मिळत नाही, म्हणून ते मराठी शाळेमध्ये कमी संख्या असतात। इंग्रजी शिकले नाही तर त्यांच्या पुढे कंपनीमध्ये नोकरी मिळणार नाही, इंटरव्ह्यूला गेले त्यांना इंग्लिशमध्ये सगळे, ही व्यवस्था जिथपर्यंत आम्ही करत नाहीये, बाकीचे उद्योगमध्ये कंपनीमध्ये हे जोर लावून केलं पाहिजे, मग मराठी लोक शिकतील। आणि इथे कुठेतरी मला दुसऱ्या ठिकाणी आपलं लक्ष वेधावं असं वाटतंय, समजा जरी तुम्ही इंग्रजी माध्यमात अगदी शिकायला गेलात, कारण की पुढे जाऊन तुम्हाला त्या पोस्टवरती पोहोचायचं असतं, परंतु घरामध्ये नोकऱ्या केल्या पाहिजे नाही व्हॉटेव्हर, परंतु घरामध्ये मराठी घरांमध्ये कितपत मराठी बोललं जातं, किंवा मराठी माणूस हा जेव्हा म्हणतो असं की यु नो आय कांट स्पीक प्रॉपर मराठी, यु नो असं जेव्हा म्हणतात, मला सुद्धा बरेच जण येऊन असं सांगतात, तेव्हा खरं तर मला मनातून अतिशय दुःख होतं आणि मी त्यांना सांगते की तुम्ही बोलायला सुरुवात करा। ज्या दिवशी
घरातल्या आईला मुलाला ती सांगेल मला मम्मी म्हणू नकोस मला आई म्हण, वाह, त्या क्या बात दिवशीच आहे. मराठी रुजेल, त्या दिवशी मराठी रुजेल त्या घरात. पण वडील पण तसं बोललं आणि पाहिजे. वडिलांनी सांगितलं आई पाहिजे, फक्त मला बोलावं बाबा तेवढं नाही. पप्पा म्हणू नकोस. वडीलला असं वाटतं मला पप्पा बोलावा, डॅडी बोलावा. वडील पण तसा विचार केला पाहिजे, फक्त आईने विचार केला पाहिजे. अजून एका प्रकारे करता येईल. आता ह्यानी प्रश्न उचलला की बऱ्याचशा आता माझी मुलगी सेमी मराठी सेमी इंग्लिश म्हणजे 7वी पासून काही विषय इंग्लिशमध्ये, तर अशा ठिकाणी आहे. मला असं वाटतंय की आपल्या घरामध्ये तो शुभंकरोती म्हणतो का, परवचा म्हणतो का, त्याला मराठी बोललेलं घरामध्ये समजा इंग्लिश पेपर येत असेल तर हल्ली बऱ्याचशा घरामध्ये मराठी पेपर पण येतो, मराठी मासिकं येतात. त्याला मराठी माणसाचे, मराठी महाराष्ट्रातले प्रश्न हे मराठी भाषेतून कळावेत असा आग्रह पालकांनी नक्की धरला पाहिजे. आणि मराठी कार्यक्रम, मराठी चित्रपट, मी असं म्हणतो की मुलगा हिंदी चित्रपट बघतो, काय फारसं अकलेचं काय डोक्याचं काम नसतं ते, मग त्याला आपण मराठी एखादा चित्रपट पाहायला मुद्दामून का घेऊन जाऊ नये. मराठी कार्यक्रम चॅनलवरचे का आता 4-4 चॅनल्स आहेत, चॉईस आहे आपल्याला. हिंदी त्याच सोप ऑपेरा आणि ह्याची बायको त्यांनी बवली हे दाखवण्यापेक्षा चांगले मराठी कार्यक्रम आहेत की आपण हे बघणं म्हणजे ही सगळी सामूहिक जबाबदारी आहे असं मला वाटतंय. की माझ्या पिढीचे लोक आणि माझ्या आधीच्या पिढीचे लोक आणि नंतरच्या पिढीचे लोक यांच्यावर ही मोठी जबाबदारी आहे की मराठी भाषा टिकवणं ही सत्ताधाऱ्यांचीच नव्हे तर सामान्य शिकलेल्या माणसांची पण जबाबदारीने आपण ती पार पडली पाहिजे, ती पाडत नाही होत हे सांगावं असं मला वाटतं. आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा नाटकाच्या क्षेत्रामध्ये, वर्तमानपत्रांच्या क्षेत्रामध्ये याच पूर्ण मराठी भाषेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज या प्रत्येक क्षेत्रामध्ये टॉपला आहे. म्हणजे केवळ मराठीमध्ये ते शिकले म्हणून त्यांचं आयुष्य काही बर्बाद झालं आणि त्यांचा नाश झाला असं काही चित्र नाही. आता आपण शिक्षणाच्या म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत बोलत होतो, परंतु मला आता थोडं लक्ष उच्च शिक्षणाकडे वेधावं असं वाटतंय की जिथे वाणिज्य शाखा म्हणा किंवा विज्ञान शाखा म्हणा किंवा उद्योग आहे आणि अशा उच्च शिक्षित तंत्रज्ञान म्हणा अशा ठिकाणी मराठीचा वापर हा सक्तीचा का केला जात नाहीये. कारण की अशा ठिकाणी आपण बघतो की इंग्रजी माध्यमातूनच हे सगळं केलं जातं आणि त्यामुळे पुढे जाऊन तीच भाषा पुढे कंटिन्यू होते. नाही, मराठीची सक्ती महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे. ती विद्यालयात झाली पाहिजे, नोकरी मागायला जातात तिथे झाली पाहिजे, व्यवसायात जातात तिथे झाली पाहिजे, जिथे आपण लोन मागायला बँकेत जातो तिथे झाली पाहिजे, ती आपल्या जिथे आम्ही भाजी खरेदी करायला जातो तिथे झाले पाहिजे, दूधवाल्याकडे मराठीचा वापर झाला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की मराठी जर आपल्याला मोठी करायची असेल तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही मराठी माणसं किंवा महाराष्ट्रात राहणारे आपण लोक जे जे काही करू ते मराठीतच करू. तर मला असं वाटतंय की ह्या मराठीचा कुठेतरी आपण सक्ती हा शब्द जरा जुलूम वगैरे होतो. आपल्याच घरामध्ये राहण्याची सक्ती नसते. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने त्याचा वापर मी केला मराठी पाहिजे. आहे याचा अभिमान अगदी अगदी तो आत्मन्नाच कुठेतरी आला पाहिजे की माझा प्रत्येक कुठेही व्यवहारातलं हे मराठीमध्येच असेल. त्यामुळे ऑफिसमध्ये सक्ती पाहिजे, नोकरीच्या ठिकाणी सक्ती त्यांचं म्हणणं हवी. अशा हिशोबाने पकडूया की खूप ऐच्छिक ठेवल्यामुळे 30 वर्षात राज्यकर्ते पहिले गोंधळलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे सक्ती म्हणजे असं कोणाला पकडून बकोट धरून नाही, पण सक्ती म्हणजे अट्टाग्रह म्हणा, अतिआग्रह म्हणा, Awareness. की आपण लोकांना केलं पाहिजे. आणि माझ्या मते मराठी भाषेकरता जेवढे काँग्रेस पक्षातले हे एक बोलतायत मराठी भाषेकरता त्यांचे बाकीचे सहकारी बोलत नाही. राजकीय पक्षांनी आज मला पटतंय की आज मराठी भाषेकरता बाजू मांडायला काँग्रेस पक्षातर्फे आले. यांचे बाकी सहकारी आहेत ते म्हणतात जो बंद पडे करलो मराठी नाही शिकेंगे. नाही असं नाही, ही भूमिका चुकीची आहे म्हणजे ही चिडवायची भूमिका आहे. पालकर साहेब, मराठी भाषा तुम्ही सांगितलं की त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे, का लोक मराठी शाळेमध्ये जात नाही. फक्त आम्ही नोकरीसाठी सांगत नाही, याच्या पुढे जे कामकाज असतात. एका मराठी तरुणा माणसांची ग्रॅज्युएट केले किंवा SSC शिकले किंवा मतलब 12वी कक्षा पास केले त्यांची काय परिस्थिती असतात. आमच्याकडे आम्ही आमदार म्हणून लोक माझ्याकडे येतात, नोकरीसाठी पाठवा, ठिकठिकाणी मी पाठवतो. आमच्याकडे सांतावी विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो की आतापर्यंत 100 मुलांना नोकरीसाठी पाठवले, त्यामध्ये 50 लोकांनी त्यांनी घेतले, 50 लोक नाही घेतले. ते मराठी फक्त मराठी 80% किंवा 90% मराठी भाषिक असतील जे नोकरीमध्ये आहेत. पण तिथे सांगतो तुम्हाला इंग्रजी येत नाही, काय करणार, 10वी पर्यंत शिकलेलं आहे, मतलब ते झोपडीमध्ये राहतात, त्यांना शिकायला पैसे नव्हता. ही परिस्थिती जी आहे जिथपर्यंत तुम्ही ह्या लोकांमध्ये व्यवहारिकतामध्ये तुम्ही आणणार नाही. फक्त आपण मतलब कुठेतरी आपण मराठी बोललो, मराठी भाषेसाठी एखादा आंदोलन केले,